तर मित्रांनो गाडी घेतली ना त्यावेळेस एवढा उजेड होता गाडीला आणि हा खालचा लाईट आहे आणि ही वरची लाईट. तर मित्रांनो आपण आता हे हेडलाईटचे बल्ब टाकले आणि आता आपण चाललोय फॉग लॅम्प बसवायला. तर चला निघूया. हे फॉग लॅम्प टाकतोय. ह्याच्यामध्ये 3 कलर मध्येच आहे. या प्रकारे आहे. हिचं काम पूर्ण झालेलं आहे. हा एक लोगो टाकलाय इकडं रेडी. मित्रांनो गाडी घेतली ना त्यावेळेस एवढा उजेड होता गाडीला आणि हा खालचा लाईट आहे आणि ही वरची लाईट. तर या लाईटमुळे काय होतं, समोरून ज्या गाड्या येतात त्याची लाईटच दिसत नाही अजिबात. तर आपण काय करू, बल्ब चेंज करू आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला दाखवतो की किती उजेड पडतोय. कारण काय होतं, या बल्ब एवढे कमी प्रकाश आहे ना ते उजेडात काहीच दिसत नाही. समोरच्याचा डीपर आला तर आपला विषय संपतो. तर बल्ब आपण बदलणार आहे. तर बल्ब बदलल्यावर तुम्हाला परत मी याच ठिकाणी आणि हाच विषय दाखवेल की किती उजेडाला फरक पडतो. आपल्याला एक फॉग लॅम्प आणि बल्ब, आता फक्त बल्बच बदलणार आहे आज आणि उद्या परत फॉग लॅम्प बदलणार आहे. तर चला आपण फॉग लॅम्प आणि ते बल्ब बदलल्यानंतर तुम्हाला याचा उजेड दाखवतो की किती उजेड होतोय तो. हा लक्षात ठेवा फक्त. आणि हा डबल केला तरी हा कमीच होतोय. एवढा जास्त उजेड पडतच नाहीये याचा, जेवढा पाहिजे तेवढा. तर अप्पर डिपर दिला तरी तुम्ही चेक केलंच. मित्रांनो आपली जी गाडी आहे ना तिचे बल्ब चेंज करायचे होते. तर बल्ब चेंज करण्यासाठी आपण आलेलो आहे आणि आत्ता आहे ना गाडीचं मटेरियल आणायला गेलेले आहेत ते. तर आपल्याला हे दोन्ही बल्ब आहेत ना हे आणि हा वाला, हे खूप कमी उजेड देत होते. तर ते उजेडासाठी जास्त पाहिजे कारण की हायवेला खूप प्रॉब्लेम येतो नाईटला. तर ते बल्ब एक नवीन टाकायच्यात आणि आपल्याला धुक्यामध्ये गेल्यावर फॉग लॅम्प लागतील पिवळे. तर खाली दोन्ही, एक त्या साईडचा आणि या साईडचा फॉग लॅम्प बनवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना या साईडला आपण, या साईडला रेडियम आणि या साईडला एक रेडियम, असे रेडियम करणार आहे दोन्ही साईडला. तर अशा प्रकारे आजचं काम आहे. 2 बल्ब मी उजेड तुम्हाला दाखवतो. आत्ताचा उजेड फार कमी आहे, म्हणजे नाईटला तुम्हाला संध्याकाळी दिसेलच जो जुना बल्ब होता आणि नवीन बल्ब. कारण की जुना बल्बचा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे मी. नवीन बल्ब आणि जुन्या बल्बचा दोन्ही व्हिडिओ तयार करूया आपण. पुण्याला 300 वॅटचे बल्ब टाकणार आहे. आता जे आहेत ते एकदम साधे, म्हणजे 60/56 बल्ब आहे तिला ते बल्ब. तर एवढे छोटे बल्ब आहेत ना की याचा उजेडच पडत नाहीये. म्हणून आपण आता नवीन बल्ब टाकणार आहे. 1च मिनिटात दाखवतो. आणि मित्रांनो हे बल्ब आलेले आहेत हे वाले. याचा मेन पण दाखवतो तुम्हाला. हे वाले बल्ब टाकतो आपण, 300 वॅटचे आहेत. पाहून घ्या. याला पाठीमागच्या साईडला फॅन आहेत आणि समोर असे बल्ब आहेत. याला एक हे पण दिलेलं आहे पॉवर कंट्रोलसाठी. बघूया किती उजेड पडतो तो, नंतर दाखवतो मी तुम्हाला. त्याच्या आतमध्ये बसतं का बरोबर ते? तर मित्रांनो अशा पद्धतीने ना बल्ब बसवायचं काम चालू आहे आता. आणि इकडून बघा हा असा दिसतोय. याचा उजेड कसा आहे बघूया नंतर आता. तर मित्रांनो हा नवीन आणि हा जुना. रात्री लाईट बघूया दोन्हींची. तर मित्रांनो आपण आता हे हेडलाईटचे बल्ब टाकले आणि आता आपण चाललोय फॉग लॅम्प बसवायला. तर चला निघूया. डायरेक्ट फॉग लॅम्पच्या तिथंच भेटूया आता. कारण की बल्ब बसून झालेले आहेत आपले. आता लाईटचा उजेड जो आहे तो संध्याकाळी पाहू कसा पडतोय तो. मित्रांनो आपण कात्रज डेअरीच्या थोडंसं अलीकडे एक बालाजी कारडेकर म्हणून आहे, तिथं आलेलो आहे. आणि हा संजू आहे. सध्या आपलं गाडीचे जे फॉग लॅम्प आहेत ते बसवतोय आणि डोर वायझर बसवणार आहे आपण आत्ता. अच्छा, तेच प्रोजेक्टर फॉग लॅम्प बसवणार आहे आणि डोर वायझर बसवणार आहे.
आता तो हे खोलून घेतोय, बंपर बाहेर काढून घेईल पहिला आणि त्याच्यानंतर मग ती वायरिंगची फिटिंग आहे आणि फॉग लॅम्प मी दाखवतो. एक 5 मिनिटातच आतमध्ये आहेत ते दाखवतो. 2 वर्षाची वॉरंटी आहे. साधारणतः 10,000 रुपयाचे 2 फॉग लॅम्प होतात. तर मित्रांनो, आपण आत्ता काय ठरवलं, असं हॉर्न वाजतंय तर हॉर्न पण चेंज करून टाकूया, कारण की हे खूप स्लो वाजतं. तर मित्रांनो, आपला आत्ता आहे ना पुढचा बंपर खोलून झालेला आहे. हे फॉग लॅम्प टाकतोय. ह्याच्यामध्ये 3 कलरमध्येच आहे, या प्रकारे आहे. आणि इकडं आता गाडीची कटिंग चालू झालेली आहे. इथं आता दूसरा होल मारतो. इकडं सेंटर ले लेना, ज्यादा इधर हो गया, देख सीधा पकड़ लो. आपलं जे फॉग लॅम्पची वायरिंग ते टाकायचं काम चालू आहे. तिकडे कटिंग चालू आहे. फॉग लॅम्प बसवतात इथं, म्हणजे बंपरला फॉग लॅम्प तिकडे बसवतात, इथं वायरिंग टाकायचं काम चालू आहे. मित्रांनो, आत्ता आहे ना आपण डोर वायझर बसवतोय. आपलं फॉग लॅम्प फिट झालेले आहेत. वायझर लावून झालेले आहेत. आता हा लास्टचा लावतोय आणि पलीकडच्या साईडला पण लावल्याचं चालू आहे. तर मित्रांनो, गाडीचं आहे ना काम आपलं पूर्ण झालेलं आहे. फक्त साईडचे रेडियम लावायचे राहिलेले आहेत. तर रेडियम लावायला आता पाऊस चांगला चाललाय, त्यामुळे रेडियम लावता येणार नाही. आता असंच घरी जाऊन उद्या परत रेडियम लावूया. तर चला मग. तर मित्रांनो, आता आहे ना आपण जे गाडीला रेडियम लावायची होती साईडला, त्याच्याकरता निघालेलो आहे. साधारणतः आता एक 6 वाजलेले आहेत. आता आपण खडीमशीन चौकामध्ये आहे. मित्रांनो, आपण जे साईड रेडियम करणार होतो ना, तिथं आलेलो आहे. या दुकानामध्ये करून घेतोय. तर चला आतमध्ये रेडियम बघूया कुठं आहे, कसं बनवतात. येतं करायचं आपल्याला पूर्ण. मित्रांनो, इथं कटिंग चालू आहे आता याची. आपल्याला ड्रॉइंग जी काढली त्याची, आणि आपला इथं लोगो चालू आहे. हा आपला यूट्यूबचा लोगो आहे आणि इंस्टाग्रामचा लोगो पण अजून बनवायचा आहे. आता इथं एक कंपास बनवतो मित्रांनो, जी होका यंत्र असतं ते, या टाईपमध्ये कंपास बनवतोय. आणि हे ड्रॉइंग आहे आपल्या गाडीवर जे येणार आहे ते असं. मित्रांनो, रेडियम लावायचं चालू आहे आता. मी पूर्ण लावून झाल्यावर दाखवतो तुम्हाला पलीकडची साईड. मित्रांनो, गाडीचं काम पूर्ण झालेलं आहे. हा एक लोगो टाकलाय, इकडं रेडियम बनवलंय, वरती GD पुणेकर बनवलंय. या साईडला पण सेम आहे. आणि मागच्या साईडला आपले 2 इंस्टाग्राम ID टाकलेत आणि GD पुणेकरचा लोगो टाकलाय. हा इंस्टाग्राम ID टाकलाय इथं, आणि इथं एक टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली गाडी पूर्ण झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला हेडलाईट कशा बसवल्यात ते पण दाखवतो. त्याचा उजेड मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो जरा. तर चला इथून निघूया. हे महाराष्ट्र मोटर्स म्हणून इथं आलो होतो, तिथं त्यांनी काम केलंय सगळं. तर चला निघूया आता. तर मित्रांनो, रात्रीच्या आत्ता आहे ना 10 वाजलेले आहेत. नाना संघ आहेत आणि गाडीचं काम झालेलं आहे. आता आपण घरी निघालेलो आहे. तर चला मी तुम्हाला जरा अंधारात लाईट दाखवतो.
म्हणजे गाडीची जी लाईट आपण बनवली ती दाखवतो आणि मग घरी जातो. तर चला, आता तुम्ही आत्ताची जी नवीन बल्ब टाकलेत आणि फॉग लॅम्प टाकलेत त्याची लाईट बघा. पार्किंग चालू कर. तर हा आपला रेग्युलर व्हाईट उजेड आहे गाडीचा. आणि आता बघा व्हाईट उजेड बघा किती दिसतोय. हा व्हाईटवाला उजेड आहे गाडीचा. आणि आता परत बंद करून चालू कर. हा येलो आहे आणि हा उजेड याचा आहे आपला फॉग लॅम्पचा फक्त. आता परत बंद करून चालू कर आणि ही ऑम व्हाईट लाईट आहे. तर मित्रांनो एवढी लाईट पडती आणि फॉग लॅम्पचं मी हे दाखवलेलंच आहे. आणि आता मी तुम्हाला फॉग लॅम्पमध्ये डिपर पण आहेत ते तुम्हाला पुढं नंतर दाखवतो. पूर्ण चालू कर लाईट फुल पुढची. हां, आता मित्रांनो हे 300 वॅटचे बल्ब टाकलेले आहेत. हा उजेड बघा एकदम म्हणजे परफेक्टच वाटतंय. तुम्ही पहिला पण उजेड बघितला आहे ना आत्ताचा पण उजेड बघा. आणि गाडी पण बघा अशी दिसते. बघा डिपर दे. आता फॉग लॅम्पमध्ये पण डिपर आहेत बघा, तुम्हाला दिसतीनच बघा. फॉग लॅम्पमध्ये पण डिपर पडतोय. हा चेक करा तुम्हाला कळेल. हा दे आहे का, फॉग लॅम्पमध्ये पण डिपर आहे तिचे असं आहे. तर आपण 300 वॅटचे बल्ब साधारणतः एक 5000चे बल्ब झाले आपले. आणि फॉग लॅम्प मित्रांनो 12000ला पडले. कारण की फॉग लॅम्प भारी आहेत खरंच. ते आता काय फॉग लॅम्प खरंच भारी आहेत हे 2 बल्ब आणि हे. तर आता एवढी लाईट पडती. बा डिपर दे. हो बा डिपर दिल्या एवढी पडती. एकदम क्लिअरच होतं डायरेक्ट. खालचा दे. हां, तर मित्रांनो एवढी लाईट पडती. तर मित्रांनो आत्ता आहे ना मित्रांनो. तर आता तुम्ही लाईट बघितलीच. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि असे काही बल्ब टाकायचे असतील तर मला जरूर सांगा. मी तुम्हाला त्याचा ॲड्रेस देईन. कारण की 300 वॅटचे बल्ब 5000 कुठंच मिळत नाही. ते फक्त एक ओळखीचा आहे त्याच्याकडे मिळतात. तर त्याचा नंबर तुम्हाला मी सेंड करेल ह्याच्यावर यूट्यूबवर. आणि मित्रांनो जर तुम्हाला असं काय वेगळं करायचं असेल तर मला कॉल करा. मी तुम्हाला जरूर सांगेल की कुठं बल्ब मिळतात काय. कारण की फॉग लॅम्प पण 1 नंबर आणि बल्बचा तर काही विषयच नाही उजेडाचा. अक्षरशः म्हणजे पाहिजेल तेवढा असा जबरदस्त उजेड पडतो नाही की हिशोब नाही त्याचा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. आणि आता आपण काय काय कामं केलेत हे तर मी तुम्हाला दाखवलंच. साधारणतः ते साईडचं जे रेडियम केलं आपण ना त्याला आहे ना 4000 रुपये खर्च झाला आपला. असे मिळून गेले 20-25 हजार रुपये. जाऊ दे त्याचं काय नाही, पण गाडीचं काम ओके झालं त्यालाही बरं झालं. तर मित्रांनो आता आहे ना तुम्ही लाईटचा उजेड बघितला, आपण जे कामं केलेत ते बघितलं. तर आता म्हणजे पहिला पण काढला होता तो पण बघितला आणि दुसरा पण बघितला. किती बल्बमध्ये आणि उजेडामध्ये फरक आहे. पण मी परत एकदा दाखवतो. एवढी लाईट पडते मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता इथून पुढचा ब्लॉग आपला एक इकोची पूर्ण किती खर्च आला तो येईल. म्हणजे गाडीला कॅम्पर व्हॅन करायला किती खर्च आला तो येईल. आणि त्याच्यानंतर मग आता कॅम्पिंगचे व्हिडिओ चालू होतील आपले. तो बनवायला पृथ्वी दादानी मदत केली बाबा कसा का व्हायना. टाइम नव्हता तरी आलाय. तर चला मित्रांनो तो व्हिडिओ इथेच संपूया आत्ता आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.